नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका म्हणजे कालमापन काय आहे ते पाहिलेलं होतं. त्यातलं आपण सामान्य वर्ष आणि लीप वर्ष पाहिलेलं आहे. त्यामध्ये काय डिफरन्स असतो तो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपलं फर्स्ट क्वेश्चन आहे की 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता, तर 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल? तर मित्रांनो, आता हा 97 हा कोणता आहे वर्ष? तर लीप वर्ष नाही. आपण लीप वर्ष म्हणजे पाहिलेलं आहे ज्या इयरला 4 ने भाग जातो तो असतो लीप वर्ष, किंवा ज्या इयरच्या शेवटी डबल झिरो असतात, म्हणजे समजा 2000 लास्टला डबल झिरो आहे, त्या वर्षाला 400 ने भाग जातो ते लीप वर्ष असतात. म्हणजे ज्या इयरला 4 ने भाग जातो किंवा ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य असताना त्याला 400 ने भाग जातो, तर ते लीप वर्ष आहेत. तर आता हा सुद्धा लीप वर्ष आहे. 1997 हा लीप वर्ष नाही. तर मित्रांनो, आता आपण हा एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. इथे आपल्याला काय काढायला सांगितलंय की 1 मार्च 1997 ला शनिवार होता, तर 1 जुलै 1997 ला कोणता वार असेल? मित्रांनो, हा एकाच वर्षातले दोन्ही महिने आहेत. तर मार्च, आता आपण पाहिलेलं होतं की मार्च मध्ये किती दिवस असतात? एप्रिल, मे, जून आणि जुलै. जुलैचं आपल्याला काढायला सांगितलं, म्हणजे जून पर्यंतच आपण. मार्च असतो 31 दिवसांचा, एप्रिल 30 दिवसांचा, मे 31 दिवसांचा आणि जून 30 दिवसांचा. तर मार्च मध्ये 31 दिवस म्हणजे तो 3 ने पुढे सरकतो, एप्रिल मध्ये 2 ने, मे मध्ये 3 ने आणि जून मध्ये 2 ने. मित्रांनो, हे कसं आलं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की मार्च महिन्यामध्ये 31 दिवस असल्या कारणाने तो 3 दिवस पुढे सरकतोय. तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, तर आपण मागचे व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, इथे काय करायचं, आता हे सर्व महिन्यामध्ये एवढे एवढे दिवस पुढे चालले, म्हणजे 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 11, सॉरी 8 आणि 2 10. तर 10 ला आठवड्याचे दिवस आपले 7. किती राहिली बाकी? बाकी 3 राहिली. 7 एके 7, बाकी 3 राहिलेली आहे. तर 3 म्हणजे आपला हा 1 मार्चला शनिवार होता, तर 1 जुलैला आपल्याला 3 ने पुढे जावं लागेल. म्हणजे शनिवार होता तर रविवार, दुसरा सोमवार आणि तिसरा मंगळवार. म्हणजे 3 ने पुढे गेलो तर रविवार, सोमवार आणि मंगळवार. शनिवारच्या पुढे 3 दिवस जायचं, म्हणजे 1 जुलै 1997 ला आपला मंगळवार असेल. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या पण वर्षाचं असं फाइंड करू शकता. मित्रांनो, आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. तर दुसरा एक्झाम्पल आहे, 1996 ची सुरुवात सोमवारने झाली, तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? तर मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की लीप वर्षाला, म्हणजे ज्या वर्षाला 4 ने भाग जातो ते लीप वर्ष. आता 1996 ला 4 ने भाग जातोय का? तर जातो. 4, 4 के 4, 4 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 चौक 16, 17 18 19 उरले 3, किती 4 उरले 3, 3वर ठेवले 9, 4 4 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 25, 4 27, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, उरले 3, 3वर ठेवले 4 9 36, म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणजे 1996 हा लीप वर्ष आहे होता. मित्रांनो, लीप वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे की लीप वर्षाचा 1996
1997 ला 2 वर्ष पुढे जाणार. त्यानंतर 1997 ला 1 दिवस पुढे जाणार. 1998 ला 1 दिवस पुढे जाणार. तर टोटल आपले 4 दिवस पुढे जाणार आहे. म्हणजे 4 दिवस पुढे सोमवारने सुरुवात केली तर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 1999 ची सुरुवात. 1999 ची सुरुवात मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारने होणार. शुक्रवारने होणार. मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकदम इझी सोप्या पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मित्रांनो, आता थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. मित्रांनो, आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. थर्ड एक्झाम्पल आहे, एका लीप वर्षामध्ये स्वातंत्र्य दिनी शुक्रवारी असेल, स्वातंत्र्य दिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? तर मित्रांनो, स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. हा शुक्रवारी होता. तर आपल्याला 26 जानेवारी विचारले कोणत्या वारी असेल? 26 जानेवारी. तर सर्वप्रथम आपल्याला काय काढायचं आहे? 15 ऑगस्टला 15 जानेवारी काढू आपण. 15 जानेवारीला कोणता वार असेल त्याप्रमाणे आपण त्या महिन्यात मग पुढे जाऊ शकतो. तर सुरुवात करूया. मित्रांनो, जानेवारी आणि ऑगस्ट पर्यंत आपल्याला प्रत्येक महिने माहिती पाहिजे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. ऑगस्ट म्हणजे जुलै पर्यंत आपल्याला पकडायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. जानेवारीचे 31 दिवस. लीप वर्ष आहे म्हणजे फेब्रुवारीचे 29 दिवस, मार्चचे 31, एप्रिलचे 30, मेचे 31, जूनचे 30, जुलैचे 31. तर मित्रांनो, 31 दिवसामध्ये 31 दिवसानंतर येणारा पुढचा महिना हा 3 दिवस पुढे जातो. इथे 1 दिवस, इथे 3 दिवस, इथे 2, इथे 3. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे हे कसे काय पुढे जातात ते. म्हणजे 7 ने भाग द्यायचा. 7 चौक 28, 29, 30, 31. 3 ने पुढे गेला. इथे 28, त्यानंतर एक 29 आहे म्हणजे 1 ने पुढे. तसंच आहे, जी बाकी राहते ती आपल्या तेवढ्या दिवस पुढे जात नाही. आता किती दिवस पुढे गेला? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 17 दिवस पुढे गेलाय. तर आपल्याला इथे 17 भागिले 7, 7, 7, 14, 15, 16, 17, 3. तर आपल्याला हे 3 दिवस भेटले. 3 दिवस आपण मागे जायचं की पुढे जायचं आता ते पाहूया. आपल्याला आन्सर भेटलेला आहे 3. 3 दिवस आपल्याला एका लीप वर्षामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट मधून आपण 15 जानेवारी अगोदर काढायची आहे. 3 दिवस मागे. हा शुक्रवारी होता. तर आपल्याला 15 जानेवारी म्हणजे ऑगस्टच्या अगोदर जानेवारी असतो, म्हणजे आपल्याला 3 दिवस इथे मागे जायचं आहे. तर शुक्रवारच्या मागे शुक्रवारच्या अगोदरचा वार
गुरुवार, बुधवार आणि मंगळवार, म्हणजे 15 जानेवारीला मंगळवार असेल. मंगळवार होता. तर आता 15 जानेवारीला मंगळवार होता, तर 26 जानेवारीला आपण काढू शकतो कोणता वार असेल ते. तर 26 जानेवारीला कोणता असेल, तर आपले आठवड्याचे दिवस असतात 7. 1 2 3 4 5 6 7. इथे संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. 7चा पाढा जसा तसा येतो. 7 दूनी 14, 7 1 21, 7 चौक 28. आता 15 जानेवारीला मंगळवार आहे. 14 आणि इथे येणार 15. इथे आपण मंगळवार वापरूया. ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, मंडे. 15 जानेवारीला मंगळवार, तर 26 जानेवारीला इथे 28, इथे 27, इथे 26. आपण भाग देऊन पण काढू शकतो. म्हणजे 26 जानेवारीला संडे होता आपला. 26 जानेवारीला रविवार येणार. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. मंगळवार 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. सॅटरडे, इथे सॅटरडे आणि हा संडे, म्हणजे इथे शनिवार येणार. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. मित्रांनो, हे एक्झाम्पल आपल्याला हे लक्षात राहिलं तर आपण पटकन सॉल्व करू शकतो. हे जानेवारीचे 31 दिवस, त्यामुळे 3 ने पुढे, 30 दिवस असल्यानंतर 2 ने पुढे, असे करून सॉल्व करू शकतो. तर मित्रांनो, आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया. 1997 चे नवीन वर्ष सोमवारने सुरू होते, तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल. तर मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की 1 जानेवारीला जो वार असतो सामान्य वर्षात, तोच वार 31 डिसेंबरला पण असतो. म्हणजे तोच वार आपला 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो सामान्य वर्षात. आणि हेच जर लीप वर्ष असतं, 1997 हा सामान्य वर्ष आहे, आणि हेच जर लीप वर्ष असतं 1996, तर 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचे वार हे 53 वेळा आले असते. तर आता इथे कोणता आन्सर येईल, कोणता सोमवारच येईल. सोमवार हा 53 वेळा येणार. मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. मित्रांनो, 5वा एक्झाम्पल पाहूया आपण. तर 5वा एक्झाम्पल आहे, मंगळवार दिनांक 24 जून 1997 रोजी विनोदचा 3रा वाढदिवस होता, तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला. तर मित्रांनो, 3रा वाढदिवस म्हणजे आपल्याला 3 वर्ष मागे जायचं. म्हणजे 1996, 95, 94. विनोदची जन्मतारीख 24 जून 1994. 1994. तर त्या दिवशी 24 जून रोजी कोणता वार असेल. तर 94 पासून आपण सुरुवात करूया. 1994, 1995, 1996. तर 1994 हा लीप वर्ष नाही, म्हणून त्याच्या पुढच्या वर्षी येणारा वार हा 1 दिवसाने पुढे जातो. 1995 सुद्धा 1 ने. 1996 हा लीप वर्ष आहे, म्हणजे 1996 समजा रविवार असेल सुरुवातीचा वार, तर 1997 मंगळवारने सुरुवात होते, म्हणजे 2 दिवस पुढे जातो. तर हे झाले टोटल 4 डेज. 4 दिवस आपल्याला मागे जायचंय. म्हणजे 24 जून 1994 कोणता असेल वार, तर मंगळवारच्या 4 दिवस मागे, म्हणजे सोमवार, रविवार, शनिवार आणि शुक्रवार. म्हणजे या दिवशी आपल्याला विनोदचा जन्म हा शुक्रवारी झाला असणार. तर मित्रांनो, आपण चेक करू शकता.
तर आपण शेवटचं एक एक्झाम्पल पाहूया. यातील मित्रांनो लीप वर्ष कोणते? लीप वर्ष म्हणजे काय? तर ज्या इयरच्या शेवटी 2 शून्य असतील त्या वर्षाला 400 ने भाग जायला पाहिजे, तर ते लीप वर्ष. 1600ला 400 ने भाग जातोय, शून्य गेला 4 चौक 16, म्हणजे हा लीप वर्ष आहे. बाकीचे हा नाही, त्यांना 400 ने भाग जात नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे थांबूया. आपण दिनदर्शिका कालमापनचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते पाहिलेले आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.